आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आर्या, 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 अगं लक्ष कुठे आहे तुझं? तू कधी आलास? हे का आत्ता चालू आहे? कसला विचार करतेस तू? ते असंच. तू सांग ना, अचानक कस काय आला तू? अगं आर्या, तूच मला सांगितलं होतं ना सामान आणायला बँकेतून पैसे काढायला. हे काय, हे पैसे आणले 3 लाख रुपये काढून बँकेतून? अरे मी विसरले नव्हते, फक्त डोक्यातून गेलं माझ्या. बरं झालं तू पैसे आणले, सामान आणायला लागेल आपल्याला. अरे अगं काय चाललंय तुझं? लक्ष कुठे आहे तुझं आजकाल? कुठे कामातच तर लक्ष आहे साकेत. काहीतरीच काय, केवढी गडबड आहे सध्या साकेत कामाची. स्ट्रेस मध्ये असेल मी, म्हणून तुला उगाच वाटत असेल. कामाची गडबड? मग मगाशी स्माइल का करत होतीस? दादाची बदली झाली का मुंबईला? काही काय मग नवीन ऑर्डर मिळाली आहे? नाही रे साकेत. मग त्या गोपाळचा विचार करतेस? हे मी का त्यांचा विचार करू? अजिबात नाही. आर्या, तू माझ्याशी खोटं नाही बोलू शकत. तुझा चेहरा सगळं सांगतोय. काय झालंय ना साकेत, तुझ्यासोबत मला त्याच गोष्टी बोलून खरंच कंटाळा आलाय आता. का तू त्या माणसाबद्दल माझ्या मनात सगळं भरवत असतो? हे बघ, मला तुझी काळजी वाटते ना, म्हणून सांगतोय मी तुला हे. अरे मी नको करू काळजी, सोपं आहे. बरं ठीक आहे. ए साकेत यार, ऐक. काय प्रॉब्लेम आहे यार तुझा साकेत? साकेत हे बघ, मुलींना नाही वाईब्स येत असतात. कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे, कोणाला आपल्याकडून काय हवंय. त्यामुळे प्लीज यार, गोपाळजींबद्दल हे असं बोलत जाऊ नको. कारण अख्ख्या गावात ना कुठल्याही स्त्रीला जाऊन विचार, एक बाई त्यांच्याबद्दल कधी वाईट बोलणार नाही. तू का बोलतोस प्रत्येक वेळी? बरं ठीक आहे, तुला जर का मी सांगितलेलं कळत नसेल ना, तर इथून पुढे मी तुला काहीच सांगणार नाही. त्या आर्याकडे एक वेगळीच नशा आहे. तिच्या डोळ्यात एक वेगळीच जादू आहे. तिच्या जवळ गेले की तिच्या मिठीतून लांब जावं असं वाटत नाही. तिच्या इतकं जवळ जायचंय, इतकं जवळ जायचंय की तिने तिच्याकडचे सगळे पैसे मला काढून दिले पाहिजे. गावातनं वळू म्हणून सोडला नाही तुला? ती लोकांची अशी फुकट भांडी घासत फिरतोया, उकिरडं फुकत फिरतोयास. मला सांग, तू घरात कधी कमवून आणून देणार आहेस? अरे पाहुण्या रावळ्यात गेलं, लग्नाचा विषय काढला की झुराळ झटकावत झटकून देतात लोक मला. पुरीकडच्यांना काय सांगायचं रे? पोरग ती हातात असं दांडकं घेऊन लावा ताकद म्हणून बोंबलत फिरतोय म्हणून सांगायचं का? ओ नाना, अहो त्याला दांडकं नाही, माईक म्हणतात, माईक. पोतर घाली सर्दीकडे तेच घालीन बघ डोक्यात तुझ्या. पण तुला इथं मी दुकानात कामाला आणला आणि तू काय करतोय? तू याच्यावर गाववर हिंडतोयस. ना काय झालं? कसला वाद चाललाय? अरे काय नाही गोपाळ, मी ना लोकशाही वाचवण्यासाठी धडपडतोय ना, हे यांच्या डोळ्यात चलतंय, यांना बघवत नाहीये. हे तुझ्यामुळं आधी घरादाराची इज्जत चालल्या का नाही, ती वाचव. अहो नाना काय बोलताय? पोरगा आहे तुमचा त्यो. अहो काय साधा सुद्धा आहे त्यो. त्यो हाय म्हणून आपण सुखानं जगू शकतोय. त्याने जर मनात आणलं का ना असं असं सुटकी सरशी सत्ता बदलू शकतोय तो. ह्याला खुर्चीवर बसवायचा का त्याला खुर्चीवर बसवायचा, हे सगळं त्या पत्रकाराच्या हातात आहे. अहो त्यो हाय म्हणून आपण आहे. पत्रकार म्हणजे ऑक्सिजन आहे. बघितलं ना किती महत्वाचं आहे मी. आता ह्यो गोपाळ म्हणतोय म्हणून तुला अजून टाइम देतो. तवर तर काहीतरी करून दाखव. वा वा, चांगलंय, शुभेच्छा तुला. बरं नाना,
मला हे द्या डांबर गोळ्या. हे घ्या ना. गोपाळ हे डांबर गोळ्या कशासाठी? हा डांबर गोळ्या ते कपड्याचं दुकान आहे ना माझं, तर कस्टमर कधी कधी लवकर येत नाही, मग झुरळ पाली कीटक असं काय काय होत असतं दुकानामध्ये, तर ह्याच्या वासाने काही येणार नाही परत, म्हणून. येऊ का? तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आर्याजी. ऐक कंबर का दुखते आज माझी एवढी, काल पडले म्हणून. आर्या मॅडम. आर्या मॅडम. गोपाळजी, अहो मी आतमध्ये. हो काय हो आर्या मॅडम, काय झालं? आजारी आहे काय तुम्ही? हा कणकण जाणवते अहो जरा. चांगलाच ताप भरलाय की. चला चला दवाखान्यात जाऊ आपण, चला. अहो नाही नाही गोपाळजी, दवाखान्यात जाण्याची खरंच गरज नाहीये, मी होईन बरी. जरा वेळ आराम केला ना होईल. असं म्हणताय? मग आराम करा. आज दिवसभरात कुठलंच काम करायचं नाही, आराम करा. असं कसं चालेल? बाहेर पाहिलं ना केवढी कामं पडली आहेत, करावीच लागतील आज. अहो मी आहे ना, मी काम करीन. इतका दिवस झालं तुम्हाला काम करताना बघतोय, मी काम नक्कीच करू शकतो. ते काय ना, तुम्ही आराम करायचा. पण गोपाळजी, तुम्हाला असं कामाला लावणं बरोबर वाटतं का? वाटतं की. ते चुकीचं काय? अहो आपल्या माणसाने आपल्या हक्काच्या माणसासाठी हक्कानं काम केलं तर काय चुकीचं आणि काय बरोबर. आणि एवढं काय लाखो रुपयाचं नुकसान होत नाही बरं का आराम केलं तर. हा पण आराम नाही केला तर शरीराचं नुकसान मात्र नक्की होऊ शकतं. अहो चेहरा बघा आर्या मॅडम किती सुकलाय. तुम्ही जेव्हा हसता तेव्हा लय भारी दिसता बघा. आणि मला पण तुम्हाला असं बघवत नाही, त्यामुळे लवकरात लवकर बरे व्हा. हा मी आलोच, 1 मिनिट थांबा.